नमस्कार मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी कुसुम सोलार योजनेअंतर्गत म्हणजेच मेडा महाऊर्जाच्या वेबसाईटला जाऊन हे पाठीमागे अर्ज भरलेले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी कुसुममध्ये अर्ज भरलेले आहे आणि ज्यांचे अर्ज कुसुममधून मागेल त्याला सौर कृषी पंप योजना यामध्ये त्यांचे फॉर्म वर्गीकरण करण्यात आलेले आहेत. तर अशा शेतकऱ्यांनी आपल्या अर्जाचे स्टेटस एकदा चेक करून पाहायला हवे. कारण की मित्रांनो, बऱ्याच दिवसापूर्वी पाठीमागे त्यांना महावितरणकडून अशा प्रकारचा SMS त्यांना शेतकऱ्यांना मोबाईलवर पाठवण्यात आलेला होता की तुमचा जो काही लाभार्थी क्रमांक असेल तर आपण सौर पंपाकरिता लाभार्थी हिस्सा रकमेचा भरणा आपण अद्यापपर्यंत केलेला नसल्याने आपला अर्ज प्रलंबित आहे. याबाबत आपल्याला सूचित करून देखील लाभार्थी हिस्सा रकमेचा भरणा न केल्याने आपला जो काही अर्ज आहे हा ज्येष्ठता यादीतून वगळण्यात आलेला आहे. भविष्यात जर आपणास सौर पंपासाठी अर्ज करायचा असेल तर आपण मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे जे काही संकेतस्थळ आहे या संकेतस्थळाला येऊन अर्ज करू शकतात. तर मित्रांनो, ज्यांचे कुसुममध्ये अर्ज भरलेले आहेत आणि ते इकडे महावितरणमध्ये वर्ग झालेले आहेत तर असे जे काही अर्ज आहे हे अर्ज आता रिजेक्ट करण्यात आलेले आहेत. तर अशाच एका अर्जाचे स्टेटस आपण आज येथे चेक करून पाहणार आहोत. तर मित्रांनो, त्यासाठी बेनिफिशरी सर्व्हिसेसमध्ये ॲप्लिकेशन करंट स्टेटस यामध्ये आपला जो काही लाभार्थी क्रमांक आहे, लाभार्थी क्रमांक टाकायचा आहे, शोधा या बटनावर येथे क्लिक करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, या अर्जाच्या स्थितीमध्ये आपण पाहू शकतात की हा जो काही अर्ज आहे, अर्जाचा दिनांक येथे पाहू शकतात की 28 सप्टेंबर 2021ला अर्ज हा केलेला आहे. परंतु अद्यापपर्यंत या शेतकऱ्यांनी पेमेंटचा भरणा हा केलेला नाही. त्यामुळे आता इथे खाली अर्जाच्या सद्यस्थितीमध्ये आपण पाहू शकतात की MTSKPY म्हणजेच मागेल त्याला सौर कृषी पंप योजना मध्ये पैसे न भरल्यामुळे मेडा अर्ज नाकारला गेला. तर अशा प्रकारची अर्जाच्या सद्यस्थितीमध्ये आता त्याचे जे काही स्टेटस आहे स्टेटस आता दाखवत आहे. तर कुसुममधील जे काही अर्ज आहे हे अर्ज जवळजवळ आता यामध्ये रिजेक्ट करण्यात आलेले आहेत. तर आपण येथे पाहू शकतात की ड्राफ्ट मेडा ॲप्लिकेशन रिजेक्टेड ड्यू टू नॉन पेमेंट इन MTSKPY म्हणजेच ड्राफ्ट मोडमध्येच असताना आपण पेमेंटचा भरणा केलेला नाही. त्यामुळे हा जो काही अर्ज आहे हा अर्ज रिजेक्ट करण्यात आलेला आहे. तर अशा शेतकऱ्यांनी आता परत नव्याने यामध्ये अर्ज करायचा आहे आणि नंतर आपला पेमेंटचा भरणा हा यामध्ये करून घ्यावा लागणार आहे. तर आपणही आपल्या अर्जाचे स्टेटस एकदा चेक करून पहा. त्याचप्रमाणे मित्रांनो, यामध्ये असे काही शेतकऱ्यांचे अर्ज आहे ज्यांनी की मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेमध्ये अर्ज केलेला आहे, परंतु अद्यापही त्यांनी पेमेंटचा भरणा हा केलेला नाही. कारण की बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की GST कमी होईल आज किंवा उद्या, परंतु 10 दिवस झाले परंतु GST हा कमी झालेला नाही. तर ज्यावेळेस आपण येथे प्रोसीड टू पेमेंट याच्यावर येथे क्लिक करतो तर 5 HP मित्रांनो आपण पाहू शकतात की आपणास 32,075 रुपयाचा भरणा यामध्ये करावा लागत आहे. GST जर आपण यामध्ये पाहिली तर 3,890 रुपये इतकी दाखवत आहे, परंतु अद्यापपर्यंत यामध्ये GST ही कमी झालेली नाही. बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटत असेल की GST कमी होईल आणि आपण GST कमी झाल्यानंतर आपण आपला जो काही लाभार्थी हिस्सा आहे हा लाभार्थी हिस्सा यामध्ये भरून घेऊ. तर मित्रांनो, GST कमी जरी झाली यामध्ये तर 5% जरी म्हणलं तर आपण 3 HP जर पेमेंटचा भरणा करत असाल तर यामध्ये आपले कमीत कमी 1000 ते 1200 रुपये इतके यामध्ये कमी होतील जर GST यामध्ये जर कमी झाला तर. GST जर कमी नाही झाला तर आपणास 22,971 रुपयाचाच भरणा करावा लागणार आहे. परंतु यामध्ये GST हा कमी होणार नाही असे मला तरी वाटते. कारण की यामध्येच अगोदरच आपणास 90 ते 95% इतकी सबसिडी ही मिळते. त्यामुळे GST कमी होईल असे मला तरी वाटत नाही. तर मित्रांनो, आपण जर या 1,000-1,500 रुपयाकडे जर पाहिले आणि बाय चान्स जर महावितरणनं आपला जो काही अर्ज आहे हा अर्जच यामधून जर रिजेक्ट केला तर आपणास परत मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे आपण आपला जो काही लाभार्थी हिस्सा आहे हा लाभार्थी हिस्सा लवकरात लवकर भरण्याचा प्रयत्न करावा. कारण की आपण पाहिलंच आहे की
मेडाचे जे काही ॲप्लिकेशन आहे हे आता रिजेक्ट करण्यात आलेलं आहे. त्याच पद्धतीने महावितरणमध्ये भरलेले आपले जे काही अर्ज आहे, आपण जर याच्यामध्ये पेमेंटचा जर भरणा केलेला नाही तर हे सुद्धा अर्ज यामधून रिजेक्ट होऊ शकतात. त्यामुळे आपण GSTची वाट न पाहता आपण आपला पेमेंटचा भरणा हा करून घ्यावा असे मला तरी वाटते. आपले काय मत आहे ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा. तर मित्रांनो, मी कालच्या तारखेला म्हणजेच 1 तारखेला 4 ते 5 शेतकऱ्यांचा पेमेंटचा भरणा हा केलेला आहे. तर आपण इथे पेमेंटची जी काही रिसिप्ट आहे ती सुद्धा येथे पाहू शकतात. आणि 3 HP जी काही अमाऊंट आहे 22,971 रुपये इतकीच आहे. तर GST हा कमी झालेला नाही आणि होणारसुद्धा नाही असे मला तरी वाटते. त्यामुळे आपण GSTच्या भानगडीत पडू नका. जरी झाले तर आपले 1,000-1,500 रुपये यामध्ये कमी होतील. जर नाहीच झाले तर आपला अर्ज जर यामधून जर रिजेक्ट झाला तर खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. यामध्ये आपणास नव्याने अर्ज करता येईल की नाही हे काही सांगता येत नाही. त्यामुळे आपण आपला जो काही लाभार्थी हिस्सा आहे हा लाभार्थी हिस्सा लवकरात लवकर भरून घेण्याचा प्रयत्न करा असे मला तरी वाटते. आपले मत जे काही असेल ते खाली कमेंट सेक्शनमध्ये कळवा. तर मित्रांनो, भेटूया असेच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.